Our hearts beat to the city streets. We began. शुभप्रभात मंडळी, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजीही घेत असाल. तर अर्ली मॉर्निंग आज उठणं झालेलं आहे. तर आज आहे दशमी श्राद्ध आणि दशमी श्राद्ध हे आमच्या सासूआईंसाठी आम्ही करतो. तर भाद्रपद महिन्यातला जो कृष्ण पक्ष असतो तर हा पितरांसाठी अर्पण केलेला असतो. या महिन्यामध्ये ना आपण पितरांना श्रद्धांजली किंवा त्यांच्या शांतीसाठी, त्यांना रिस्पेक्ट देण्यासाठी आपण त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा नैवेद्य बनवून तो पितरांना अर्पण केला जातो. त्याचबरोबर दानसुद्धा केल्या जातात. बऱ्याचशा गोष्टी वस्तू ज्या असतात त्या दानसुद्धा केल्या जातात किंवा ब्राह्मण भोज या सगळ्या गोष्टीसुद्धा करतात. तर आज आमच्याकडे दशमी श्राद्ध होतं आणि सकाळपासून जेवणाची तयारी चालली होती. ज्या पण गोष्टी आईंना आवडायच्या तर त्या गोष्टी मी इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पितरांचा जो नैवेद्य असतो त्यामध्ये आमच्या तिकडे म्हणजे आमच्या गावच्या साईडला तवशाचे वडे जे असतात ना तर ते खूप फेमस आहेत आणि स्पेशली ते ठेवलेच जातात पितरांसाठी. त्याच्यामागचं कारण काय ते मला माहिती नाही आहे, पण त्या गोष्टी ठेवल्या जातात. मी सुद्धा माझ्या सासूआईंना जेव्हा त्यांच्या सासूला किंवा यांच्या वडिलांना वगैरे जेव्हा नैवेद्य ठेवला जायचा तर हे तवशाचे वडे नेहमी त्या बनवायच्या. तर इथे मोठा तवस काय नसतो, कारण गावच्या साईडला ते मिळतात. मोठ्या काकड्या ज्या असतात, तवस म्हणजे मोठ्या काकड्या ज्या असतात तर त्या गावच्या साईडलाच मिळतात जास्त करून, इथे काही दिसण्यात येत नाहीत. सो त्यामुळे इथे जी बाजारात अवेलेबल होती ना नॉर्मल काकडी, तर तीच घेतलेली आहे मी आणि किसून घेतलेली आहे. तर जेवणामध्ये ना आज तवसाचे वडे आहेत. त्याचबरोबर एक हिरवी भाजी आहे, पालेभाजी. त्याचबरोबर एक फळभाजी, मिक्स फळभाजी आहे आणि वालाची भाजी आहे, भजी आहेत, मिरची भजी आहेत. त्यानंतर गोडामध्ये खीर आहे, पापड आहे. या सगळ्या गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत आज. आणि सकाळपासूनच मी या सगळ्या गोष्टींना लागली होती, कारण 12च्या आत हा नैवेद्य जो असतो ना तो पितरांना अर्पण केला जातो आणि आपल्या देवालासुद्धा नैवेद्य दाखवला जातो आमच्याकडे. तर देवाला गोडाचा नैवेद्य दाखवला आणि ही सगळी तयारी जी आहे ना तर मी ती सकाळी उठूनच केलेली आहे. आदल्या दिवशी कोणतीही तयारी केली नव्हती, कारण आदल्या दिवशी ना मी गेली होती भुलेश्वर मार्केटला आणि त्यामुळे मला तिकडे ना खूप उशीर झाला आणि प्रचंड पाऊस होता. त्यामुळे पूर्णपणे भिजून गेली मी आणि उशीर झाल्यामुळे ना काही तयारीसुद्धा करता आली नाही मला. तर ही सकाळी लवकर उठून मी सगळी तयारी केलेली आहे. अगदी 6 वाजता उठून ना सगळं जेवण तयार केलं मी आणि झालंसुद्धा झटपट. तर भुलेश्वर मार्केटमध्ये काय काय आणलं ना या सगळ्या गोष्टींचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेनच यानंतरच्या व्लॉगमध्ये. तर तात्पुरतं तुम्हाला सांगते, ही भुलेश्वर मार्केटवरून ना ट्रिप्लायची कढई आणलेली आहे. ट्रायप्लायची कढई मला ना खूप दिवसापासून घ्यायची होती. सो ती मी फायनली घेऊन आलेली आहे. ॲक्च्युली दुसऱ्या गोष्टींसाठी मी गेली होती, पण जसं त्या मार्केटमध्ये शिरले ना खूप प्रचंड पाऊस पडला, त्यामुळे सगळ्या गोष्टी काही मला घेता आल्या नाही. परंतु भांड्यांची दुकानं माझ्या नजरेसमोर पडली आणि मी जस्ट प्राईज विचारली, त्यामुळे मग मला थोडं रिजनेबल वाटल्या. तर मी ती कढई जी आहे ती घेतली. तर ती कढई तापवून घेतली आणि त्याचं स्टिकर जे आहे ते काढून घेतलं. तर आता त्याला वॉश करून घेणार आहे आणि त्यानंतर मग हळदी कुंकू लावून याचा यूज करणार आहे. तर इथे तवशे जे आहेत ते किसून घेतले होते, म्हणजे काकडी जी आहे ती किसून घेतली आणि गूळ मिक्स करून छान असं त्याला ना मिक्सचर त्याचं बनवून घेतलं. त्यानंतर आम्ही हे जे वडे आहेत ना तांदळाच्या पिठात बनवतो, तर तांदळाचं पीठ चाळून घेतलं. त्यानंतर इथे ना पाण्याचा वापर नाही करायचा आहे. हे पीठ जे आहे ना तर काकडीचं जे पाणी असतं, गुळाचं जे पाणी असतं त्याच्यामध्येच हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. अजिबात एकही थेंब पाण्याचा वापर याच्यामध्ये करायचा नाही आहे. आणि हे वडे जे आहेत ना ते खूप छान टेस्टीसुद्धा लागतात. त्याचबरोबर ना तुम्ही प्रवासात वगैरे जाताना तेव्हासुद्धा अशा प्रकारचे वडे बनवून घेऊन जाऊ शकता. ते अजिबात 2-3 दिवस खराब होत नाहीत. आणि यामध्ये मी गूळ टाकलेला आहे, त्यानंतर वेलची पूड टाकलेली आहे, थोडीशी जायफळ पूडसुद्धा टाकलेली आहे, जेणेकरून ना एक छान स्मेलसुद्धा येतो आणि आपलं पोट वगैरेसुद्धा खराब होत नाही. तर इथे बऱ्यापैकी माझं जे जेवण आहे ते आवरलं होतं. तर इकडे भजी काढायला घेतलेले आहेत. थोडेसेच बटाट्याची भजी काढून घेते आणि त्यानंतर मग नैवेद्याचं ताट वगैरे जे आहे ते सुद्धा रेडी करून घेते.
तर तुमच्या घरी कशाप्रकारे ना पितरांना नैवेद्य दाखवला जातो किंवा या गोष्टी तुमच्याकडे केल्या जातात की नाही, मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. तर इथे बघा माझे वडे जे आहेत सॉरी भजी जे आहेत ते तळून झालेले आहेत, फ्राय करून झालेले आहेत. तर आता बाकीच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा मी आवरून घेते आणि 12च्या आत हा नैवेद्य जसं मी म्हटलं की दाखवायचा असतो, तर तो दाखवून घेते. आपल्याला ना कोणत्याही शुभ कार्यांमध्ये आपल्याकडे कुळदेवीची उपासना केली जाते किंवा तिची आठवण केली जाते. त्याचबरोबर ना पितरांनासुद्धा आठवण केलं जातं, कारण पितरांचा आशीर्वाद ना आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. जे आपले वाडवडील जे असतात आणि आपल्याला माहिती नसतात बरेच अशा गोष्टी, बऱ्याच जणांना माहीत नसतात गोष्टी, की कसं करावं वगैरे सगळं. तर त्यानिमित्ताने ना ह्या पक्षामध्ये त्यानिमित्ताने त्यांना आठवण केली जाते आणि त्यांच्याप्रती रिस्पेक्ट म्हणून त्यांना हा नैवेद्य दाखवला जातो. त्यांच्या शांतीसाठी, त्यांच्या राहिलेल्या अपुऱ्या इच्छांसाठी आणि ते खुश राहावे, शांत राहावे, जिथे असतील तिथे ते शांत राहून आपल्याला छान असे आशीर्वाद द्यावे. आपल्या शुभ कार्यामध्ये ते सतत आपल्या पाठीशी उभे असावे, यामागचा फक्त एवढाच हेतू असतो. तर इथे बघा वडे छान असे फुगलेले आहेत, तुम्ही बघू शकता आणि या कढईमध्येच मी तळायला घेतले. थोडीशी कढई ना आधी गरम जास्त झाली होती, त्यामुळे तुम्हाला इथे थोडीशी करपलेली दिसेल, कारण थोडीशी घाईघाईमध्ये मी गॅस जो आहे तो फास्ट ठेवला होता. तर आता जेवण सगळं झालेलं आहे. तर मी ते बाहेरच घेऊन आलेली आहे आणि सगळ्यांना नैवेद्य जो आहे तो ठेवलेला आहे. तर इथे देवाला खीर आणि गोडाचा नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर मग इथे बाकीची ताटं जी आहेत ती भरून घेतली. तर 3 नैवेद्य आमच्याकडे दाखवले जातात. एक पप्पांसाठी, एक आईसाठी आणि एक जो नैवेद्य असतो ना तो सर्व पितरांसाठी. म्हणजे जे माहीत असलेले किंवा जे माहीत नसलेले पित्र असतात ना, तर त्यांच्यासाठी हा नैवेद्य काढला जातो. त्याचबरोबर एक नैवेद्य गाईला काढला जातो. तर आम्ही असंच हळदी-कुंकू फोटोजवळ वाहून दूध दह्याचं जे हे आहे, दूध दही जे आहे ते सुद्धा या नैवेद्यावर वाहून त्यांचा आशीर्वाद घेतो. काही त्या मनातल्या मनात या गोष्टी मांडल्या जातात, की काही चुकलं असेल तर क्षमा करा. तुमचा आशीर्वाद आमच्या सदा पाठीशी राहू दे आणि आमच्या प्रतीने आम्ही जो काही नैवेद्य तुमच्यासाठी केलेला आहे, गोडधोडाचा, तर तो तुम्ही गोड मानून अर्पण केलेला नैवेद्य तुम्ही स्वीकार करावा आणि तुमचे शुभ आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असू दे. या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात म्हणल्या जातात. इव्हनिंगला थोडासा वेळ होता, त्यामुळे मग आम्ही आलो दादरच्या मठामध्ये, कारण आज गुरुवार होता. सो बऱ्याच दिवस मी मठातसुद्धा गेली नव्हती. तर मग आज योगायोगाने ना अजिबात गर्दी नव्हती, म्हणजे खूप कमी गर्दी होती. तर लाईन लावली आणि छान असा आशीर्वाद घेतला स्वामींचा. त्यानंतर बाहेर आलो आणि मग घरी जाण्यासाठी